बहुजनांचे सर्व महामानव आणि महान स्त्रिया या सर्वांना वंदन करतो। विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बहिणींनो आणि भावांनो, मी नाशिकहून निघालो दुपारी। तर माझा ड्रायव्हर जो आहे त्याची एक गंमत सांगतो तुम्हाला। तो आज माझ्याकडे पहिल्यांदा आल्यामुळे मी त्याला साहजिक हे विचारलं की आपल्याला जालना जायचं आहे, तुला जालन्याचा रस्ता पाठ आहे का, लक्षात आहे का? तर तो मला काय सांगतो, साहेब तुम्ही अजिबात चिंता करू नका, सगळे खड्डे माझे पाठ आहेत। या रस्त्यावरून मी इतक्या वेळा आलो गेलो आहे, कोणतं खड्डं कुठं आहे ते कसं चुकवायचं ते सगळं मला माहिती आहे। म्हणजे रस्ता पाठ आहे असं नाही म्हणत, तो खड्डे पाठ आहे असं सांगतो। तर या महाराष्ट्राला एक नाव दिलं गेलं आहे, महाराष्ट्र देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, आता जोडलं पाहिजे खड्ड्यांच्या देशा। वचननामा काय संकल्पनामा फडणवीस साहेब डिक्लेअर करतात, दरवर्षी 10 लाख नोकऱ्या निर्माण करणार। आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांचाच जोगी साहेब काय करतोय, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मुख्यमंत्री जोगी साहेब काय करतोय, दर महिन्याला 10,000 नोकऱ्या काढून टाकतोय, दर महिन्याला 10,000 लोकांच्या नोकऱ्या काढून घेतोय। लक्षात घ्या, इथं दर वर्षाला 10 लाख नोकऱ्या निर्माण करणार आहेत फडणवीस साहेब, कारण इथं निवडणूक लागलेली आहे आणि तिकडे निवडणूक संपलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये। तर इथली निवडणूक संपली की महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिन्याला 10,000 नोकऱ्या खतम होणार आहेत। जे उत्तर प्रदेशमध्ये घडतंय ते महाराष्ट्रातही घडणार आहे। ते जिथे जिथे भाजपचं राज्य आहे तिथे तिथे सगळं हे होणार आहे, लक्षात घ्या। त्यामुळे 2014ला आपण यांच्या भूलथापांना बळी पडलो, आता पुन्हा 2019लाही काही लोक बळी पडले आणि ते म्हणाले आम्ही निवडून आलो। त्यांनी सांगितलं की ईव्हीएमचा घोटाळा आहे, ईव्हीएमचा घोटाळा आहे, पण ईव्हीएमच्या घोटाळ्याला 10%च फक्त मर्यादा आहे, लक्षात घ्या। केवळ ईव्हीएमच्या भरोशावर तुम्ही राहू नका की आपण किती मतदान केलं तरी ते चाललं जाईल भाजपला, असं समजू नका। 10%च्या वर घोटाळा करता येत नाही, म्हणून तुम्ही जेवढं जास्तीत जास्त मतदान करणार तेवढा तो ईव्हीएम घोटाळा जो आहे तो निरस्त होईल, त्याचं काहीच चालणार नाही, लक्षात घ्या। हे गणित लक्षात घ्या। तुम्ही जर जास्तीत जास्त जर मतदान केलं तर ईव्हीएमचा जो 10% घोटाळा होतो की ज्याच्यामुळे ते निवडून येतात तो घोटाळा निरस्त होऊन जाईल, तो काहीच काम करणार नाही आणि आपण ज्याला मत दिलेलं असेल तो आपला उमेदवार निवडून येईल, लक्षात घ्या। आता मगाशी आपले साहेब म्हणाले, खरात साहेब, की आम्हाला तिकीटच कोणी देत नाही, आणि खरी परिस्थिती आहे। 70-72 वर्षाच्या काळामध्ये नाभिक, धोबी, गुरव असे जे काही छोट्या छोट्या जाती आहेत, वडार, पाथरवट, धनगर, यांना कोणी तिकीट देत नव्हते, माळी समाजालाही कोणी तिकीट देत नव्हते, लक्षात घ्या। नावाला एखादा माळ्यांमधला एखाद्या माणसाला मोठं करायचं, त्याला माळ्यांचा नेता बनवायचं, त्याला ओबीसींचा नेता बनवायचं आणि त्याच्या नावाने बाकी सगळ्या माळ्यांचं ओबीसींचं मतदान घ्यायचं। एक माळी मोठा करायचा, एक तेली मोठा करायचा आणि त्याच्या नावाने या सगळ्या ओबीसींचं मतदान आपल्या खिशामध्ये घालायचं। एवढ्या मोठ्या संख्येने माळी समाज आहे। मी माळ्यांच्या सगळ्या सभांना जातो, मला माळी समाजाचे लोक कार्यक्रमाला बोलवतात, व्याख्यानाला बोलवतात, तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या जयंतीला बोलवतात, सावित्रीबाई फुलेंच्या जयंती पुण्यतिथीला बोलवतात वक्ता म्हणून। तर सगळे तिथले जे काही बोलणारे वक्ते असतात ते त्यांच्या भाषणामध्ये तेच सांगतात की माळी समाज महाराष्ट्रामध्ये 2 नंबर आहे, पण आमदार किती आहे, मंत्री किती आहे,
मागच्या 5 वर्षामध्ये एकही माळी मंत्री नव्हता. तुमची गिनतीच नाही, ते तुम्हाला मोजतच नाही. कारण त्यांना माहिती आहे की निवडणूक आली की यांना काहीतरी उलट सुलट काहीतरी आश्वासन दिलं की हे लगेच भुलतात आणि आपल्याला मत देतात आणि ते निवडून जातात. लक्षात घ्या. तर हे आता पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये थांबणार आहे आणि नवीन सुरुवात होणार आहे. यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्यांचे आमदार निवडून येणार आहेत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर. आणि विरोधी पक्ष सांगून टाकलाय की फडणवीसांनी की यावेळेस विरोधी पक्ष जो आहे तो वंचित बहुजन आघाडी बनेल. पण बाळासाहेब प्रकाश आंबेडकर म्हणाले विरोधी पक्ष नाही, आम्हाला सत्ताच पाहिजे, आम्हाला सत्ताच पाहिजे. तुम्ही कोण आम्हाला विरोधी पक्ष बनवणार? आम्ही सत्ताधारी बनणार आहोत. तर आतापर्यंत जी काही आपल्याला तिकीट दिली गेली नव्हती आता दिली गेलेली आहेत. त्यात संधीचं सोनं करा, संधीचं सोनं करा. हे खरात साहेब काही निवडणुकीमध्ये उभं राहिलं तर कोणीतरी येईल, हे घे बाबा 5 लाख 10 लाख आणि बसून जा, याच्यासाठी उभे नाहीत. हे निवडून येण्यासाठी उभे आहेत, कोणाकडून पैसे घेऊन बसण्यासाठी नाही. लक्षात घ्या. आणि जर तुम्ही खरात साहेबांना जर निवडून आणलं नाही, त्यांच्या बाजूने जर तुम्ही मतं दिली नाहीत, तर लक्षात घ्या नंतरच्या काळामध्ये पुढची 500 वर्ष आतापासून पुढची 500 वर्ष तुम्हाला एकही पक्ष माळ्यांना तेलांना तिकीट देणार नाही. जर तुम्ही यांना नाही निवडून आणलं तर यांना तुम्ही निवडून आणा, तुमच्या दाराशी सगळे राजकीय पक्ष येतील. माळ्यांच्या दाराशी, धनगरांच्या दाराशी. अरे बाबा तुमचे लोक निवडून येतात बरं का, वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर आमदार झालेत म्हणजे तुम्ही निवडून येतात, तुमच्याजवळ निवडून येण्याचं मेरिट आहे. म्हणून ते राजकीय पक्ष तुमच्याकडे येतील, तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला सांगतील की घ्या तिकीट. आणि त्यावेळेस आपण ती तिकीटं लाथाडायची आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचीच तिकीटं घ्यायची. लक्षात घ्या. तर निवडून येण्याचे जे मेरिट आहे, आतापर्यंत या लोकांनी काय प्रचार केला, अपप्रचार केला की जो निवडून येणारा आहे त्यालाच आम्ही तिकीट देतो. माळ्यांचं कधी कोणी निवडून येत नाही, डिपॉझिट जप्त होऊन जातं. धनगरांचं कोणी निवडून येत नाही, तेल्यांचं गुरुवांचं कोणी निवडून येत नाही, वडिलांचं तर गावामध्ये एक घर पण नसतं, नाभिक समाजाची 2 घरं पण नसतात, कुंभार समाजाची गावामध्ये 2 घरं पण नसतात. त्यांना काय तिकीट द्यायचे, ते काय निवडून येणार आहेत? तर त्यांच्या दृष्टीने भाजप सेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या दृष्टीने निवडून येण्याचं मेरिट म्हणजे काय, मग सगळ्यात जास्त त्या जातीचे लोक असतील त्या जातीच्या लोकांना सर्वात जास्त तिकीट. या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या ज्या काही निवडणुका झाल्यात विधानसभेच्या 288 पैकी 200 आमदार मराठा समाजाचे होते. का? कारण त्यांची लोकसंख्या जास्त आहे, ते निवडून येतील, त्यांच्याकडे निवडणुकीचं मेरिट आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, गाड्या आहेत, घोडे आहेत, कारखाने आहेत, बँका आहेत, पतपडी आहेत, मॅनपॉवर आहे, म्हणून त्यांना तिकीट. लक्षात घ्या. पण लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही या देशाला दिलेली आहे ती लोकशाही म्हणजे निवडणूकशाही नाही. ती लोकशाही म्हणजे प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक जातीच्या माणसाला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जाता आलं पाहिजे म्हणजे लोकशाही. लक्षात घ्या. या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 2000 जाती अशा आहेत की ज्यांना निवडणूक म्हणजे फक्त ठप्पा मारणे एवढंच माहिती आहे. ते फॉर्म कसा भरतात, प्रचार कसा करतात, जाहीरनामा म्हणजे काय, वचननामा म्हणजे काय, सभेमध्ये कसं बोलावं, निवडणूक प्रचार कसा करावा, मिटिंगा कशा घ्याव्यात, बैठका कशा घ्याव्यात, हे त्या जातींना माहीतच नाही. कारण त्यांना कधी कोणी तिकीटही दिलं नाही, ना ग्रामपंचायतीचं, ना जिल्हा परिषदेचं, ना पंचायत समितीचं. आमदार खासदार तर फार लांबची गोष्ट. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात या जाती जर निवडणूक प्रक्रियेमध्ये जर येत नसतील तर ही लोकशाही झूट आहे. ही बाबासाहेबांची लोकशाही नाही आहे. बाबासाहेबांनी जी लोकशाही दिली ती कोणती होती,
की प्रत्येक जातीच्या प्रत्येक वर्गातल्या समाज घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, म्हणजे त्याला लोकसभेत जाता आलं पाहिजे. नाभिक समाजाची घरं नाहीत ना, संख्या जास्त नाही ना, पण तरी सुद्धा बाकीच्या लोकांनी शहाणपणा दाखवून नाभिक समाजाच्या त्या अल्पसंख्याक माणसाला निवडून आणलं पाहिजे, त्याला विधानसभेत पाठवलं पाहिजे. तर हे खरं निवडणुकीचे मेरिट आहे. आमची संख्या, जातीची संख्या खूप आहे म्हणून आम्हीच तिकीट घेणार, आम्हीच निवडून येणार, आम्हीच विधानसभेत बसणार. 288 पैकी 200 आमदार एकाच जातीचे, मराठा समाजाचे, आणि तरी म्हणतात की ही लोकशाही आहे. ही लोकशाही नाही. तर हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि हे केव्हा बंद होईल? जेव्हा आपल्यामध्ये काही समजदारी येईल. समजदारी म्हणजे काय की बाबा रे, आता कधी गुरव समाज, धनगर समाज, न्हावी दोघी समाज हे कधी लोकसभेत जात नाही, कधी विधानसभेत जात नाही, माळी समाज कोणी तिकीटच देत नाही. तर या सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी समझोता केला पाहिजे. आता इथं धनगर समाज आहेत, बाकीचे इतर ओबीसी जाती आहेत, माळी आहेत, या सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं पाहिजे की आता एकाच जातीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून द्यायचे नाहीत. आपल्या पण जातीचे नेते गेले पाहिजेत विधानसभेत. मग यावेळेस जर माळी उमेदवार दिला असेल बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी, तर बाकीच्या धनगरांनी असा विचार डोक्यात आणला पाहिजे की बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी यावेळेस इथं माळी उमेदवार दिला आहे, जर या उमेदवाराला जर आपण मोठ्या संख्येने जर निवडून दिलं, असा विचार जर धनगरांनी केला, कुंभारांनी केला, न्हावी समाजाने केला, धोबी बांधवांनी केला, तर पुढच्या वेळेस बाळासाहेब प्रकाश आंबेडकर या मतदारसंघात धनगराला तिकीट देऊ शकतात, नाभिक बांधवाला तिकीट देऊ शकतात. कारण तुमच्यामध्ये आता निवडणुकीचं मेरिट आलेलं आहे. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर ज्याला उभं करतील, मग तो न्हावी असेल, धोबी असेल, माळी असेल, कोणी असेल, तो अल्पसंख्याक आहे, तो दलित आहे, तो आदिवासी आहे, तो ओबीसी आहे, बाळासाहेबांनी सांगितलं की हा उमेदवार तो निवडून येणारच. अशी जर गॅरंटी तुम्ही आम्ही सगळ्यांनी निर्माण केली, तर वडार माणूस सुद्धा खासदार होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो. लक्षात घ्या. पाथरोट माणूस सुद्धा खासदार होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो. आणि सरकारच्या तिजोरीच्या किल्ल्या या आमच्या सगळ्या न्हावी, धोबी, सुतार, शिंपी, लोहार, धनगर, पाथरोट, अन्सारी, पिंजारी या सगळ्यांच्या हातात येऊ शकतात. लक्षात घ्या. जोपर्यंत सरकारी तिजोरीची चाबी आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत आपला विकास होत नाही. तुम्ही म्हणतात की काही नाही, आम्ही राबतोय, कष्ट करतोय, 2 वेळची भाकरी मिळते आहे, आता मला काही या सरकारची तिजोरीची काही गरज नाही, ते काही आपलं काम नाही, निवडणूक लढवणं आपलं काम नाही, राजकारण करणं आपलं काम नाही, आपली ती शेती भली आणि आपलं घर भलं, कांदा मुळा भाजी, अवघा विठाबाई माझी, बस एवढं करून आपण शांत राहतो. पण जर समाज तुमचा विकास झाला असेल, सकाळी संध्याकाळी 2 वेळची भाकर मिळाली की झाला विकास तुमचा. पण एकूण माळी समाजाचा जर विकास व्हायचा असेल, एकूण तेली धनगर समाजाचा विकास व्हायचा असेल, न्हावी, धोबी, सुतार, शिंपी, धनगर, पाथरोट, अन्सारी, पिंजारी यांचा विकास व्हायचा असेल, तर आपल्याला सगळ्यांनी मिळून राजकारणात आलं पाहिजे. तिकीटं मागितली पाहिजेत, निवडणुका लढवल्या पाहिजेत. परंतु निवडणूक लढवत असताना डोक्यामध्ये विचार पण पाहिजेत. डोक्यात जर विचार नसले तर ती निवडणूक काही कामाची नाही. लक्षात घ्या. डोक्यात विचार पाहिजे. पण ते विचार कोणते? आपल्या समाजाचे भल्याचे विचार आपल्या डोक्यात पाहिजे. लक्षात घ्या. आणि आपल्या विचारांचे म्हणजे फुले, शाहू आणि बाबासाहेबांच्या विचारांची माणसं मोठ्या प्रमाणात निवडून जात नाहीत, तोपर्यंत आपला विकास होत नाही. लक्षात घ्या. खरं म्हणजे हा जो आपला ओबीसी समाज आहे, माळी, तेली, न्हावी, धोबी, सुतार, शिंपी, धनगर, पाथरोट वगैरे, अन्सारी, पिंजारी, हा याच्यात फार मोठी ताकद आहे. फक्त त्याला संधी मिळाली पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण देतो. ओबीसी जातींसाठी मंडल आयोग लागू झाला. केव्हा लागू झाला? काँग्रेसची राजवट खतम झाली 1990 साली, 89 साली काँग्रेसची राजवट खतम झाली आणि ज्या जनता दलामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी नेते होते, त्या जनता दलाचं सरकार आलं आणि व्हीपी सिंग प्रधानमंत्री झाले.
आणि तेव्हा मग आपल्या ओबीसी जातींसाठी जो मंडल आयोग होता त्याची पहिली शिफारस लागू झाली आणि मोठ्या प्रमाणात आपल्या ओबीसी जातींना आपल्या पोरांना नोकऱ्या मिळायला लागल्या. आपल्या पोरांना मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज माहीत नव्हतं. ते व्ही.पी. सिंगांनी 1990 साली मंडल आयोग लागू केला तेव्हा ओबीसीच्या पोरांना माहीत पडायला लागलं की अरे मेडिकल कॉलेजमध्ये गेलं पाहिजे, इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे. नाही तर एरवी काय 10वी पास लगेच ITI मध्ये लगेच वेल्डिंग सुतारकामचा कोर्स करायचा आणि कुठेतरी आपला धंदा करायचा एखाद्या कंपनीमध्ये 10,000 रुपये पगार. हे मंडल आयोगामुळे बदललं. आपली पोरं मेडिकल इंजिनिअरिंगला त्या मंडल आयोगामुळे जायला लागले. जागृती वाढली मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये. आणि मंडल आयोग लागू होण्याच्या आधी पूर्ण भारतामध्ये 1-2 अपवाद सोडले तर कुठेही ओबीसी मुख्यमंत्री नव्हता पूर्ण भारतात. परंतु जसा मंडल आयोग लागू झाला त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ओबीसींचा पक्ष स्थापन झाला मुलायम सिंग यादवांचा आणि बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांचा ओबीसींचा पक्ष स्थापन झाला. आणि ओबीसींचा पक्ष स्थापन झाल्याबरोबर नंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सत्ता हस्तगत केली. ओबीसी मुख्यमंत्री व्हायला लागलेत आणि त्याच्यानंतर भारतामध्ये मग जवळजवळ 10 राज्यांचे मुख्यमंत्री ओबीसी झालेत 1992 नंतरच्या निवडणुकांमध्ये. ही ताकद आहे ओबीसींची, पण ओबीसीलाच माहीत नाही. लक्षात घ्या, इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण दलित, ओबीसी, आदिवासी पैकी कुणीही एक आपण मुख्यमंत्री बनवू शकतो. पण ही ताकद आपल्याला कळली पाहिजे की ही माझी ताकद आहे. ओबीसी 52% मोठ्या प्रमाणात आहेत भारतात. ते जसे जसे जागृत होत आहेत तसतसे त्यांचे पक्ष स्थापन होत आहेत, निवडणुका लढवत आहेत आणि सत्ता हस्तगत करतायत, मुख्यमंत्री बनत आहेत, सरकारच्या तिजोरीच्या चाव्या हातात घेत आहेत. पण महाराष्ट्रामध्ये हे होत नाही. याचं कारण असं की आमचे जे ओबीसीचे नेते आहेत ते चुकीच्या रस्त्याला लागलेले आहेत. ज्यांना आपण ओबीसी नेते म्हणतो ते चुकीच्या रस्त्याने लागलेले आहेत. मंडल आयोग लागू झाल्यानंतर 1993-92च्या काळामध्ये लालू प्रसाद तिकडे ओबीसींचा पक्ष स्थापन करतो, मुलायम सिंग पक्ष स्थापन करतो. तामिळनाडूमध्ये पूर्णपणे ओबीसींचे राज्य आहे 1970 सालापासून. आणि महाराष्ट्रामध्ये काय झालं, महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीला आपण ओबीसी नेता म्हणत होतो त्या भुजबळ साहेबांनी स्वतंत्र ओबीसींचा पक्ष स्थापन करण्याऐवजी ते काँग्रेसच्या नादाला लागले, राष्ट्रवादीच्या नादाला लागलेत. आणि त्याचा परिणाम काय झाला, 3.5 वर्ष जेल. 3.5 वर्ष जेलमध्ये काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, भाजपच्या, सेनेच्या नादाला तुम्ही लागलेत. तुमचा विकास तर होणार नाहीच, पण तुमचे नेते मात्र जेलमध्ये टाकले जातील. म्हणून या 4ही पक्षांचा नाद सोडा आणि फक्त बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहून तुम्ही आमच्या दलित, ओबीसी, आदिवासी उमेदवारांना निवडून आणा. थोडं सामंजस्य दाखवा की ठीक आहे यावेळेस माळी उमेदवार उभा आहे, बाकीच्या सगळ्या नाभिक समाजाने, धोबी समाजाने, धनगर समाजाने असं ठरवलं पाहिजे की बाळासाहेबांनी यावेळेस माळ्याला तिकीट दिलं, आपण त्याला निवडून आणलं पाहिजे. पुढच्या वेळेस धनगराला तिकीट मिळेल, बाजूच्या मतदारसंघामध्ये तिकडे नाभिक समाजाला तिकीट मिळेल, तिकडे कुठे वडाराला तिकीट मिळेल. तिथल्या माळ्यांना तुम्ही सांगायचं की अरे बाबा त्या वडार माणसाला निवडून दे, कारण इथल्या वडारांनी खरात साहेबांना निवडून दिलेलं आहे. इथल्या वडारांनी, इथल्या धनगरांनी जर खरात साहेबांना निवडून दिलं असेल आणि जर तिकडे कोणी धनगर माणूस उभा असेल निवडणुकीला, तर तुम्ही तिथल्या माळ्यांना तुम्ही सांगायला पाहिजे की या धनगरांनी माळ्याला निवडून दिलं, आता माळ्यांना तुम्ही तिथं धनगराला निवडून द्या. एकमेकांना मदत केल्याशिवाय आपण सगळे ओबीसी जाती म्हणजे काय, सगळे आपले व्यावसायिक, कष्टकरी, बाराबलुतेदार, आलुतेदार, आपण एकमेकांचे मित्र व्हायला पाहिजे, एकमेकांना निवडून दिलं पाहिजे. ते करत नाही आपण. आपण धनदांड्यांना निवडून देतो आणि ते आमच्यासाठी काहीच करत नाही. हे आमचे सगळे मित्र आहेत. तेलीमाडी, नावी, धोबी, सुतार, शिंपी, धनगर, पाथरवट, अंसारी, पिंजारी हे आमचे दोस्त आहेत. ते आमचे दोस्त नाहीयेत. 70 वर्ष त्यांनी आमचं नुकसान केलं, आमची अधोगती केली, आमची कुठलीही प्रगती केली नाही. उलट आमच्या ओबीसी नेत्यांना जेलमध्ये टाकलं, एकाला ऍक्सिडेंट करून मारून टाकलं दिल्लीमध्ये नेऊन. ओबीसी नेतेच होते ना ते पण.
आणि काहींच्या मागे ईडी लावून देतात. सगळ्यांना दहशतीमध्ये ठेवलंय त्यांनी, लक्षात घ्या. पण ओबीसी हा दहशत झुगारणारा माणूस आहे. पेशवाईच्या काळामध्ये हे जे बाजीराव पेशवे होते हे त्यावेळच्या सरंजामदारांना खूप छळायचे, त्यांना जेलमध्ये टाकायचे, काहींना वेळ ठरवून ठार मारून टाकायचे. त्यामुळे सगळे सरंजामदार त्या पेशव्यांना घाबरायचे, जसे आज सगळे सरंजामदार त्या फडणवीस साहेबांच्या पायावर जाऊन पडलेले आहेत घाबरून. पण त्या बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये की जो सरंजामदारांना जेलमध्ये टाकत होता, त्या काळामध्ये धनगर समाजातले यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकरांचे चिरंजीव, धनगर समाजाचे यशवंतराव होळकर यांनी पुण्याच्या त्या पेशव्याच्या वाड्यावर हल्ला केला, आक्रमण केलं, त्या बाजीराव पेशव्याचा पराभव केला. आणि तो बाजीराव पेशवा आपला जीव मुठीत घेऊन पुण्यामधल्या रस्त्यांवर कुत्र्यासारखा धावत होता. कोणाला घाबरून? यशवंतराव होळकरांना घाबरून, एका धनगराच्या पोराला घाबरून, की जो पेशवा सरंजामदारांना मराठ्यांना जेलमध्ये टाकत होता आणि होळकरांच्या भीतीने जीव मुठीत घेऊन पडत होता. तर ही ओबीसीची ताकद आहे. ओबीसीने जर ठरवलं तर या देशात काही अशक्य नाही, लक्षात घ्या. फक्त एकच शेवटी जाता जाता गोष्ट सांगतो, एक छोटीशी, म्हणजे गोष्टही सांगतो, त्याच्या आधी तात्यासाहेबांचं एक उदाहरण पण देतो. मला सांगा, आपण इथं छत्रपती शिवरायांचा पुतळा बघतो आहे, त्यांच्या हातात तलवार आहे आणि आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, भक्त आहोत, ते आपले आदर्श आहेत. मला सांगा की जर आज छत्रपती शिवाजी राजे जर आज असते, आज जर छत्रपती शिवाजी राजे जर आज असते तर पाकिस्तानच्या विरोधात, चीनच्या विरोधात लढण्यासाठी तलवार वापरली असती का? तलवार वापरली असती? आज आहे का एका तरी सैनिकाच्या हातात तलवार आहे का? आज जर छत्रपती शिवाजी राजे जर असते तर ती हातातली तलवार त्यांनी फेकून दिली असती आणि काय घेतलं असतं? AK-47. तर काळाप्रमाणे बदललं पाहिजे. कांदा मुळा भाजी नावगी विठाबाई माझी असं करू नका. आता ते झालंच, आता ते मागच्या 300-400 वर्षापूर्वीच्या काळात काही नव्हतं. आज तुमच्यासाठी सगळे दरवाजे उघडे आहेत, सगळ्या संध्या तुमच्या समोर आलेल्या आहेत. अशा वेळेस जर संधी मिळाली माळी माणसाला तर जीवाचं रान करा आणि त्यांना निवडून आणा. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळात असे काही पक्ष किंवा निवडणुका नव्हत्या, फक्त नगरपंचायतच्या निवडणुका व्हायच्या, पण पक्ष वगैरे काही नव्हते त्या काळामध्ये, किंवा असं निवडणुका वगैरे असं वातावरण पण नव्हतं. तर त्या काळामध्ये नव्हतंच तसं काही. पण आज जर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले असते तर, आज जर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले जर आज असते तर इथून त्यांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केलं असतं? काय मार्गदर्शन केलं असतं? त्यांनी सांगितलं असतं की त्या सावताची कांदा मुळा भाजी सोडा आणि उतरा रणांगणामध्ये लोकशाहीच्या आणि निवडणुकीच्या. ज्या तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना बाबासाहेब आंबेडकर गुरु मानतात, तर आज गुरु असता तर काय केलं असतं हे शिष्याने बरोबर ओळखलं, म्हणजे बाबासाहेबांनी बरोबर ओळखलं. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 2 राजकीय पक्ष स्थापन केले. 2. एक 1937-38 साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला बाबासाहेब आंबेडकरांनी आणि 50 लोक निवडून आणलेत ओपन मधून. नुसता पक्ष स्थापन नाही केला, निवडून आणलेत. आणि आयुष्याच्या शेवटी बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन केला. पण त्यांना जास्त दिवस नंतर मिळाले नाही, त्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण झालं. जर बाबासाहेब आंबेडकर अजून 5 वर्ष पुढच्या निवडणुकीपर्यंत राहून गेले असते
तर निश्चित या देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असती. लक्षात घ्या. ठीक आहे, आमच्या महापुरुषांनी नाही काम करू शकले ते, कारण प्रत्येक माणसाला मृत्यू आहे. जो जन्माला येतो तो मरणारच आहे, महापुरुष असले तरी. पण आपल्या महापुरुषाला जे करणं शक्य झालं नाही ते आपल्यासारख्या अनुयायांनी केलं पाहिजे, शिष्यांनी केलं पाहिजे. आणि ती करण्याची संधी आता इथं आलेली आहे खरात साहेबांच्या निमित्ताने. लक्षात घ्या. आणि ते आपण करून दाखवलं पाहिजे. आपल्या महापुरुषांचं स्वप्न सत्यात अस्तित्वात उतरून दाखवलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या लक्षात ठेवा. इथे मी भाषण करण्यासाठी आलो नाही. मी जर उभा राहिलो तर 4 तास थांबत नाही, मागून किती माझा शर्ट ओढला तरी. पण आज वेगळी वेळ आहे, आज प्रसंग वेगळा आहे, गांभीर्य वेगळं आहे. घरात बसून राहू नका. हे आता फक्त 2च दिवस उरले आहेत. घरात बसू नका. हँडबिल घ्या, माहितीपत्रक घ्या, खरात साहेबांचा फोटो असलेलं पॉम्पलेट घ्या, जाहीरनाम्याची कॉपी घ्या. या परिसरामध्ये जेवढी गावं तुम्हाला सायकलीवरून, बैलगाडीवरून, मोटरसायकलीवरून, ST बसवरून जेवढी जास्तीत जास्त गावं 2 दिवसामध्ये तुम्हाला कव्हर करता येतील. दोघांनी निघायचं, नवरा बायको. नाही तर बायकोला घरात ठेवायचं आणि माणसाने बाहेर फिरायचं, असं नका करू. ज्या घरात तुम्ही खरात साहेबांचा प्रचार करायला जाणार त्या घरामध्ये तुम्हाला चुलीपर्यंत प्रवेश नसतो. माणसाला बाई असली की ती डायरेक्ट चुलीपर्यंत पोहोचते. आणि तिथल्या बाईला सांगते की बाई, ताई, माई, अक्का, हे आमचे खरात साहेब आहेत, यांना निवडून द्या. लक्षात घ्या. फक्त हे शेवटचे 2 दिवस एवढं जरी तुम्ही काम केलं, एवढं जरी काम केलं, तर बघा घर कोणाचंही असो, आपल्याकडे बहुजन समाजात एक शिष्टाचार आहे. घरी आलेला कुठल्याही माणसाला ते पाहुणा म्हणतात, अतिथी म्हणतात. त्याला किमान पाणी तरी देतात. तुम्ही मराठ्याच्या घरात जा, तुम्ही ब्राह्मणाच्या घरात जा, तुम्ही कुणाच्याही घरात जा आणि तिथं खरात साहेबांचा फोटो असलेला चिटकवा. बघा कसा फरक पडतो की नाही. जीवाचं रान करावं लागतं. एका माणसाला निवडून आणण्यासाठी 10,000 15,000 लोकांना जीवाचं रान करावं लागतं. एक माणूस उभा राहिला आणि तो निवडून आला असं कधी होत नाही. खरात साहेब निवडून आले म्हणजे या भागातले, या मतदारसंघातले सगळे SC ST OBC निवडून आलेत. आणि खरात साहेब घाबरू नका. काय ते घाबरवतात, तुम्हाला भीती दाखवतात, मारून टाकू, तोडून टाकू, हे करून टाकू, ते करून टाकू. घाबरायचं नाही. आतापर्यंत आपण फक्त माळी होतो, आतापर्यंत फक्त धनगर होतो, आतापर्यंत आपण फक्त नाभिक होतो, धोबी होतो. आता मात्र माळी नाही, तेली नाही, नाभी नाही, धोबी नाही. आम्ही आता बौद्ध आणि दलितांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे समस्त एकत्र आलेलो आहोत. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत त्यांच्यात नाही आहे. लक्षात घ्या. तर ही एकजूट दाखवा आणि इतिहास बदलवा. जे आतापर्यंत घडत आले 70-75 वर्ष ते झालं, आता गेलं. आता नवा इतिहास घडवण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे. या शेवटच्या 2 दिवसामध्ये, शेवटच्या 2 दिवसामध्ये फक्त जीवाचं रान करून या भागामध्ये फिरा सगळ्यांनी, प्रत्येकाने. आता सगळ्या आपल्या इथल्या वक्त्यांनी प्रत्येकाने काहीतरी एक एक गोष्ट सांगितली, तर मला पण मोह आवरत नाही गोष्ट सांगण्याचा. इथं लहान मुलं पण बसलेली आहेत आणि त्यांना आवडणारीच गोष्ट मी सांगणार आहे. आता आपण सगळे लहान होतो, आता हे पण लहान आहेत. तर एक गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे, त्या माकडाची आणि टोपी विक्याची. ही गोष्ट सगळ्यांनी ऐकलेली आहे. काय ती गोष्ट? एक टोपी विक्या असतो, तो दररोज सकाळी आपल्या टोपलीमध्ये टोप्या घेतो, डोक्यावर ठेवतो, 2-3 भाकरी बांधतो, चटणी मिरची काय असेल ते घेतो आणि या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला टोप्या विकत फिरतो. मग त्या गोष्टीमध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की हा टोपी विक्या एके दिवशी दमला, थकला आणि जंगलामध्ये एका झाडाच्या खाली झोपला जेवण करून. डोळा लागला बिचारायचा, दमला असेल, जास्त फिरला असेल. आणि तो जेव्हा जागा झाला, जेव्हा झोपेतून उठला
त्याने टोपली बघितली, टोपलीमध्ये एकही टोपी नाही, सगळ्या टोप्या गायब. आता आपलं कसं होईल? पैसा जर नाही आला तर संध्याकाळी खाणार काय, पोरांना देणार काय? आणि म्हणून तो आरडाओरडा करू लागला, अरे माझ्या टोप्या कोणी घेतल्या, छाती ठोकू लागला, अरे माझ्या टोप्या कोणी घेतल्या. इकडे गेला, आरोड्या दिल्या, कोणी आलं नाही. इकडे गेला, आरोड्या दिल्या, कोणी दिसलं नाही. सगळीकडे फिरला, एकही टोपीचा मागमूस लागत नव्हता. आणि त्याने शेवटी देवाला दोष द्यायला सुरुवात केली. हे देवा, हे तू काय माझ्याशी असं वागला? म्हणून त्याने वरती बघितलं आणि झाडावर त्याला माकडं दिसली, माकडांच्या डोक्यावर टोप्या दिसल्या. वरती पाहिल्यानंतर त्याने विनंती केली, हे माझ्या पूर्वजांनो, जरा त्या टोप्या खाली टाका, मला त्या विकायच्या आहेत, संध्याकाळी मला घरी जायचं आहे, पोरांना खाऊ घालायचं आहे, जेव घालायचं आहे. तर माकडी त्याच्याकडे हसत होते फक्त, त्यांनी काही टोप्या दिल्या नाही. मग थोडासा रागावला तो, एक दोन शिवी पण दिली. तर तिकडून लगेच माकडां ते पण खेकसले त्याच्यावर, ते पण त्याच्यावर खेकसले माकडं. हा खेकसला, मग ते पण खेकसले. मग याने संतापाने काय केलं, दगड घेतला आणि असं दगड मारून फेकला त्या माकडांना. तर माकडांनी पण वरून ते मोठमोठे फळं जे होती झाडाला लागलेली, ती फळं तोडली, त्याच्या डोक्यावर आणली. याने दगड मारले, त्यांनी फळं मारली. हा खेकसला, ते पण खेकसले. आता काय करायचं, त्याला मोठी चिंता पडली. आणि मग शेवटी तो निराश होऊन त्याने आपल्या डोक्याची टोपी अशी काढली आणि अशी जोरात खाली आपटली आणि पटापट पटापट सगळ्या टोप्या खाली पडल्या. इथपर्यंत तुम्हाला गोष्ट माहिती आहे. पण आपली गोष्ट आता इथून सुरू होते. आता आपली गोष्ट इथून सुरू होते. तो टोपी विके जो आहे, तो टोपी विकत विकत एक दिवशी म्हातारा झाला आणि त्याला काही चालवेना, गावोगाव काही फिरता येईना. मुलगा खांद्यापर्यंत आलेला होता. त्याने मुलाला बोलवलं, दादा माझ्याकडून काही होत नाही, आता हे टोपी विकण्याचं काम तू कर. पोराला त्याने समजून सांगितलं, ठीक आहे बाबा, मी जाईल टोपी विकायला. अरे हो, पण थांब, तुला काही क्ल्यू देतो. क्ल्यू, धंद्याच्या काही क्ल्यू असतात, टॅक्टिस असतात, काही डावपेच असतात की धंदा कसा करावा म्हणजे आपल्याला नफा मिळेल. तो म्हणाला, काय बाबा? हे बघ म्हणे, तुला काही क्ल्यू देतो मी धंद्याच्या. ते अमुक अमुक एक गाव आहे ना, त्या गावाचे लोक श्रीमंत आहेत, ते काही जास्त सौदेबाजी करत नाही. तू सांगितलं 60 रुपयाला तर 60 रुपयाला विकत घेऊन घेतात. ते काही जास्त घासाघीस करत नाही. म्हणाले, करतात पण जास्त करत नाही. त्यामुळे तुझ्या टोप्या तिथं चांगल्या विकल्या जातील. पण अजून एक दुसरं गाव आहे त्या रस्त्याला, ते गाव फार गरीब आहे आणि ते फार घासाघीस करतं. तू 60 सांगितलं तर ते 10 रुपये सांगतील. हे सगळे क्ल्यू त्याला देतो, टोप्या कशा विकायच्या आणि नफा कसा कमवायचा. ठीक आहे बाबा, मी जातो उद्यापासून. पण त्या टोपी विकायला म्हाताऱ्याला आणखी एक गोष्ट आठवली, अरे हा क्ल्यू पण दिला पाहिजे माझ्या मुलाला. कोणता क्ल्यू? तो म्हणाला, थांब बाळा, एखाद दिवशी टोपी विकता विकता तू दमशील, थकशील, भागशील आणि झाडाखाली जाऊन झोपशील. आणि झोपेतून जागा झाल्यावर तुला काय दिसेल? टोपली खाली एकही टोपी शिल्लक नाही. बर, मग काहीच करायचं नाही म्हणाले. इकडे तिकडे आरडाओरडा करायचा नाही, कोणाला विचारायचं नाही, छाती ठोकून घ्यायची नाही, काहीच करायचं नाही म्हणाले. मग काय करायचं बाबा? टोप्या कशा मिळतील मी जर काहीच केलं नाही तर? फक्त एकच काम करायचं, सरळ वरती बघायचं. वरती बघशील, वरती झाडावर तुला माकडं दिसतील आणि माकडाच्या डोक्यावर टोप्या दिसतील. बर, मग माकडं टोप्या कशा देतील? मग ते म्हणाले, माकडांना खेकसायचं नाही, माकडांना शिव्या द्यायच्या नाही, माकडांना दगड मारायची नाही, विनंती अर्ज अजिबात करायचा नाही. मग ती माकडं देतील कशा टोप्या बाबा? मग बाबा सांगतो, म्हातारा सांगतो की तुझ्या डोक्यावरची टोपी अशी उचलायची, जोरात खाली फेकायची, म्हणजे पटापट पटापट सगळ्या टोप्या मिळतील. हे कोण सांगतो? म्हातारा आपल्या मुलाला सांगतो. बरं बाबा, मी लक्षात ठेवेल. आणि झालं, घडलं तसंच. इतिहासाची पुनरावृत्ती घडत असते.
जे बाबांच्या इतिहासात झालं ते पोरांच्या बी इतिहासात होतं. आणि मग एके दिवशी तो मुलगा टोपी विकायला गेला, जंगलात गेला, थकला, भागला, झोपला. आणि थोड्या वेळाने झोपेतून उठला, पाहतो तर टोप्या गायब. बाबाने सांगून ठेवलं होतं, आरडाओरडा करायचा नाही, छाती ठोकून घ्यायची नाही, याला त्याला विचारायचं नाही. काय करायचं, सरळ वरती बघायचं. मग त्याने सरळ वरती बघितलं, हा वरती आहे बरं का माकडं, आणि त्यांच्या डोक्यावर टोप्या पण आहेत. पण बाबाने सांगितलंय दगडं मारायची नाही, खेकसायचं नाही, त्यांना रागवायचं नाही, त्यांना अर्ज विनंती करायची नाही. काय करायचं, बाबाने काय सांगितलं. मग त्याप्रमाणे त्या मुलाने आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि जोरात खाली फेकली आणि वरती पाहिलं. एकही माकडाने आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकली नाही. माकडांनी टोपी खाली फेकली नाही. ते माकडं त्या पोराला काय म्हणाले, अरे पोरा, जसा तुझा बाप तुला शिकवून गेला तसे आमचे बी बाप आम्हाला शिकवून गेले. तर आमचे जे बाप आहेत, खरे बाप ओळखा. आमचे खरे बाप फुले शाहू आंबेडकर आहेत. त्यांनी आपल्याला क्ल्यू देण्यासाठी अनेक पुस्तकं लिहून ठेवली आहेत. एक पुस्तक वाचलं की त्याच्यात 100 क्ल्यू मिळतात. तात्यासाहेब महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय वाचा, अगदी स्वस्तात मिळतं. महाराष्ट्र शासनाने छापलेलं आहे. आणा बरं ते घरी आणि जरा वाचा, तुमच्या पोरांना द्या वाचायला. 5000 क्ल्यू मिळतात. त्यांनी जरी निवडणुका लढवल्या नसेल, त्या काळात त्यांनी पक्ष जरी काढला नसेल, तरी त्या पुस्तकांमध्ये क्ल्यू मिळतो. अरे लोकशाही आली, निवडणूक आली तर काय करायचं, कसं करायचं, हे सगळे क्ल्यू मिळतात, क्ल्यू. तर आपण आपले जे खरे बाप आहेत फुले शाहू आंबेडकर, त्यांची पुस्तकं वाचून, त्यांचं आत्मचरित्र वाचून, मी काही पुस्तकं इथं आणलेली आहेत. ज्यांना विकत घ्यायची त्यांनी घ्या. इथं आहे का तो जयंत, माझा ड्रायव्हर, हां, ते पुस्तकं सगळी इथं स्टेजवर घेऊन ये बाबा. पुस्तकं पहा, तुम्हाला आवडली तर घ्या, पण विकत घ्या, फुकट घेऊ नका. कारण ते पुस्तकं म्हणजे केवळ कागद नाही आहेत. त्या पुस्तकांमध्ये फुले शाहू आंबेडकरांचे, बाबासाहेबांचे विचार आहेत. म्हणून त्या पुस्तकांची किंमतच नाही होऊ शकत. पण छापायला पैसे लागतात, म्हणून तुमच्याकडनं ती किंमत घ्यावी लागते. लक्षात घ्या. त्या कागदांची किंमत म्हणून तुमच्याकडनं घेतो, त्या पुस्तकामध्ये जे विचार आहेत त्यांची किंमतच नाही, होऊच शकत नाही. लक्षात घ्या. तर जाता जाता मी पुन्हा एकदा, मला जर 5 दिवस जर आधी बोलवलं असतं तर या मतदारसंघाचं वातावरण मी 5 दिवसात बदलून टाकलं असतं. पण आता किती नाही म्हटलं तरी आमचा जो ओबीसी समाज आहे, भोळा आहे, त्याला अजून निवडणुकांचा अनुभव नाही. म्हणजे बौद्ध समाजाची लोकसंख्या किती असेल, 2%, 4%. बौद्ध समाजाची लोकसंख्या 2%, 4%. पक्ष किती, 100 RP आहे. 100 पक्ष, राजकीय पक्ष. माळी समाज संख्येने 2 नंबर महाराष्ट्रात. पक्ष किती, एकही नाही. ज्याला तुम्ही नेता म्हणतात तो जेलमध्ये. म्हणजे नेत्याला सुद्धा तुम्ही सांभाळू शकत नाही, पक्ष काय सांभाळणार. तर आम्ही आता बौद्धांच्या, दलितांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली आहे माळ्यांनी, तेल्यांनी. त्यामुळे आता तुम्हाला सगळे चांगले अनुभव मिळतील, सगळ्यात चांगल्या संध्या मिळतील. त्या संध्यांचं सोनं करावं ओबीसींनी, तेल्यांनी, माळ्यांनी, कोळ्यांनी, नाव्यांनी, धोब्यांनी, अगदी धनगर, पाथरट वगैरे सगळ्यांनी. ही चांगली संधी चालून आलेली आहे. या संधीचं सोनं करा. फक्त थोडंसं काम करावं लागेल. हे खरंच साहेब काही तुमच्याकडनं पैसे मागणार नाही, लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की माझ्यासाठी शेवटचे 2 दिवस आजूबाजूची गावं फिरा. त्याच्यात काही लाज मानून घेऊ नका, शरम मानून घेऊ नका. निवडणुकीच्या काळामध्ये लोक किती बेशरम होतात बघा. एका रात्रीत नाही इकडनं या पक्षातून त्या पक्षात. ते कार्यकर्ते सकाळी विचारतात, अहो साहेब आज कोणत्या पक्षाचा प्रचार करायचा, तुम्ही कोणत्या पक्षात गेलेत आज. एवढे निर्लज्ज नेते झालेले आहेत. आपल्याला तर काहीच करायचं नाही, आपल्याला अभिमानाने जायचं आहे. हा आमचा माणूस उभा आहे, चला या घरात जाऊ,
त्याला माहिती देऊ आणि त्यांना विनंती करू की आमच्या खरात साहेबांना मतदान करा म्हणून. एवढं सांगायचं. त्याच्यामध्ये काय लाज लज्जा, काही शरम नाही. उलट तुमच्या ओळखी पाळखी वाढतात, एकमेकांशी परिचय वाढतो, दुसऱ्या जातीच्या लोकांशी संपर्क येतो, त्यांच्याशी मैत्री होते आणि मग जसजशी आपली मैत्री वाढते तसतशी आपली शक्ती पण वाढते संघटितपणे. तर एवढं करा. पुढच्या वेळेस कधीतरी मी पुन्हा येईल तुमच्याकडे आणि याच्यापेक्षाही चांगलं वातावरण, म्हणजे आता तर ते आमदार होणारच आहेत आणि आमदार झाल्यानंतर मी त्यांना कामाला लावणार आहे. लक्षात घ्या. पहिली गोष्ट, खरात साहेब जर आमदार झालेत, हे बघा मी ओबीसीतर्फे जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. आमच्या ओबीसीचं काय म्हणणं आहे असा जाहीरनामा मी तयार केला आहे. व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, सगळ्या सोशल मीडियावर मी टाकलेला आहे. आणि वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवाराला हा ओबीसीचा जाहीरनामा पटेल, त्याला आवडेल, तर त्याने मला फोन करावा. मी त्याच्या प्रचारासाठी फुकट येईल. तर पहिली महत्वाची गोष्ट, खरात साहेब आमदार होणारच आहेत, पण पहिलं काम ते काय करणार आहेत, 2021ला या देशाची जनगणना आहे. या देशामध्ये गेल्या 72 वर्षापासून दर 10 वर्षांनी जनगणना होते. दर 10 वर्षांनी जनगणना होते. ही जनगणना कोणामुळे सुरू झाली या देशामध्ये? ही जनगणना तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंमुळे सुरू झाली. त्यावेळेचे जे इंग्रज होते, हे इंग्रज तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना मानायचे, त्यांचे विचार ऐकून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि मग काही धोरणं इंग्रज आपल्या भल्यासाठी राबवायचे. तर त्यापैकी एक सूचना तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी इंग्रजांना केली. इंग्रजांनी ती मान्य केली आणि 1871 पासून या देशामध्ये जनतेची जनगणना सुरू झाली. पण बघा, इंग्रजांनी सगळ्या जातींची, पोटजातींची, सगळ्या धर्मांची जनगणना केली. अगदी तेली माळी न्हावी धुवी सगळ्यांची जनगणना केली, सगळ्या धर्मांची जनगणना केली इंग्रजांनी. पण इंग्रज या देशातून गेलेत. 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि 1947ला नेहरू प्रधानमंत्री झालेत आणि नेहरूंनी प्रधानमंत्री म्हणून मंत्रिमंडळाची पहिली बैठक बोलवली आणि त्या पहिल्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला नेहरूंनी? या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जो पहिला प्रधानमंत्री झाला त्याने पहिली कॅबिनेट मीटिंग बोलवली आणि त्या पहिल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये पहिला ठराव काय झाला की आता यापुढे आपल्या स्वतंत्र भारतात दलितांची जनगणना होईल, आदिवासींची जनगणना होईल, मुसलमानांची जनगणना होईल, ख्रिश्चनांची जनगणना होईल, सगळ्यांची जनगणना होईल. फक्त ओबीसींची जनगणना होणार नाही. तेल्या माळ्या कोळ्या नाव्या धोब्यांची जनगणना होणार नाही. हा पहिला ठराव नेहरूंनी पहिल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये घेतला आणि तेव्हापासून आपली ओबीसींची जनगणना बंद पडली. आणि जनगणना म्हणजे काय एक लक्षात घ्या. आपण दोन लोकांचं भांडण झालं की एक दुसऱ्याला काय म्हणतो भांडताना, जा रे मी तुला गिनत नाही. आपण त्याला काय म्हणतो, जा तुला मी गिनत नाही, तू काय भांडतो माझ्याशी, मी तुला गिनतच नाही. गिनत नाही म्हणजे गणना करत नाही. आणि जर तुमची गणना झाली नाही, तुमची जनगणना जर झाली नाही तर तुम्हाला कोणीही गिनत नाही. लक्षात घ्या. ही काय आनंदाची गोष्ट नाही आहे टाळ्या वाजवण्याची. गिनलं तर आनंद आहे, नाही गिनलं तर काय आनंद. तर जनगणना म्हणजे प्रत्येक जातीची जर जनगणना झाली तर या जातीमध्ये 10वी पर्यंत किती मुलं शिकलेले आहेत, किती मुलं नापास झाले आहेत, किती मुलं पदवीधर झाले आहेत, या समाजातल्या किती लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, या लोकांजवळ किती जमीन आहे, किती शेती आहे, यांचं काय उत्पन्न आहे, ही सगळी माहिती गोळा होते सरकारच्या कागदावर. आणि सरकारच्या कागदावर गोळा झालेली माहिती जर अशी गोळा झाली
आणि एखाद्या समाजामध्ये मुलं 10वीपर्यंत जातच नाही, तर मग सरकार निर्णय घेतं की या समाजातले मुलं शिकत नाहीत म्हणून त्यांना मोफत शिक्षण द्या, त्यांना सक्तीचं शिक्षण द्या, त्यांच्यासाठी वेगळे क्लासेस काढा, त्यांच्यासाठी हॉस्टेल काढा, असं सरकार निर्णय घेतं. पण केव्हा निर्णय घेतं? कागदावर आकडा असेल तर. कारण तुमची जनगणनाच होत नाही तर कागदावर तुमचा काही आकडाच जात नाही. किती पोरं पास होतात, नापास होतात, काही घेणं देणं नाही, कागदावर आकडाच नाही. किती शेतकरी आत्महत्या करतात, कागदावर आकडाच नाही. या समाजाचा काही चिंता नाही त्यांना. किती पोरांना नोकऱ्या मिळाल्यात, काहीच माहीत नाही. जर आपल्या मुलांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, नोकऱ्या चांगल्या मिळाल्या पाहिजेत, आपलं शेतीचं उत्पन्न वाढायला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर सरकारने आपली गणना केली पाहिजे, आपली गिनती केली पाहिजे, म्हणजे जनगणना केली पाहिजे. म्हणून आपली पहिली मागणी काय आहे की 2021ला जी जनगणना या देशामध्ये होते आहे त्या 2021च्या जनगणनेमध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जातनिहाय, पोट जातनिहाय अशी जनगणना झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही नेमकी कुठे उभे आहात आणि तुमचा किती विकास झाला आणि तुमची किती अधोगती झाली ते कळतं आणि त्याच्यावर मग सरकार धोरण आखू शकतं. म्हणून मी खरात साहेबांना सांगतो, तुम्ही आमदार झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये भारताची जनगणना जातनिहाय झाली पाहिजे असा ते ठराव विधानसभेत मांडतील, तो मंजूर करून घेतील आणि तो भारत सरकारकडे मग पाठवला जाईल. तर हे काम करायचं आहे. हे पहिलं फार मोठं काम आहे.